सेलर अकाउंटला क्लिक केल्यानंतर आपल्याकडे इथे फ्लिपकार्टचा जो डॅशबोर्ड आहे तो डॅशबोर्ड आपल्याकडे ओपन झाला आहे। या टाईपमध्ये तुम्हाला डॅशबोर्ड भेटेल सेलर अकाउंटचा। ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला फ्लिपकार्टवरती कुठलं प्रोडक्ट सेल करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सेलर अकाउंटला जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागेल। रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला युजर आय डी पासवर्ड भेटेल आणि युजर आय डी पासवर्ड नंतर या टाईपमध्ये डॅशबोर्ड भेटणार आहे तुम्हाला। आता हा जो डॅशबोर्ड आहे या डॅशबोर्डमध्ये आपल्याला इथे ऑप्शन दिसतात, होम, लिस्टिंग, इन्व्हेंटरी, ऑर्डर्स, पेमेंट, ग्रोथ, ॲडव्हर्टायझिंग, रिपोर्ट आणि पार्टनर सर्व्हिसेस हे जे आहेत या साईडला आपल्याला टॅब्स आहेत। ठीक आहे, लेफ्ट साईडला। त्यानंतर इथे एक आपल्याला मेसेज शो होतो, प्रोव्हाइड व्हेरीफाय युअर बँक डिटेल्स रिसीव पेमेंट ऑन युअर ऑर्डर। म्हणजे आपल्याला इथे बँक डिटेल आपल्याला व्हेरीफाय करावी लागते, आपली जी बँक डिटेल आहे ती आपल्याला टाकावी लागते, त्यानंतर आपल्या अकाउंटला फ्लिपकार्टकडनं पेमेंट येतं। त्यानंतर इथे आपल्याला ग्रॉस रिव्हेन्यू म्हणजे टोटल आपला जो सेल होतो फ्लिपकार्टमध्ये त्याची इन्फॉर्मेशन मिळते। ग्रॉस युनिट सोल्ड म्हणजे किती प्रोडक्ट आपले सेल झाले। रिटर्न्स युनिट म्हणजे जे रिटर्न करतात जे प्रोडक्ट ते आपल्याला इथे इन्फॉर्मेशन मिळते। या ग्राफमध्ये आपल्याला एक ओव्हरव्ह्यू इन्फॉर्मेशन मिळते, शॉर्टकटमध्ये इन्फॉर्मेशन मिळते। त्यानंतर आजचे ऑर्डर्स, टुडे ऑर्डरमध्ये युनिट किती सेल झाले, सेल, न्यू ऑर्डर आणि ॲक्टिव्ह ऑर्डर्स असे ऑर्डर्स आपल्याला इथे डिस्प्ले होतात। ॲक्टिव्ह ऑर्डर्स म्हणजे ऑर्डर आपल्याकडे आलेली आहे पण ती आपण पुढे प्रोसेस नाही केली, डिस्पॅच झाली नाही इथून प्रोडक्ट, त्यासाठी ती ॲक्टिव्ह ऑर्डर असेल। आपण लिस्टिंगला जाऊयात। माय लिस्टिंग तुम्हाला पहिले बघावी लागेल। इथे आपण जी ऑलरेडी लिस्टिंग केली असती ते लिस्टिंग आपल्याला इथे सर्व शो होतात। त्यामध्ये ॲक्टिव्ह लिस्टिंग आहेत, रेडी फॉर ॲक्टिवेशन, ब्लॉक लिस्टिंग आहे, इनॲक्टिव्ह लिस्टिंग आहे आणि आर्चिव्ह लिस्टिंग आहे। आता ॲक्टिव्ह लिस्टिंगमध्ये काय आहे की आपण जी लिस्टिंग टाकली ती सध्या लाईव्ह दिसते फ्लिपकार्टवरती, ती ॲक्टिव्ह लिस्टिंग आहे। आणि जी ॲक्टिवेशनसाठी रेडी आहे पण ॲक्टिव्ह नाही आहे अशा लिस्टिंग आपल्याला या टॅबमध्ये शो होतात। आणि इथे ब्लॉक लिस्टिंग आपल्याला शो होतात, म्हणजे ज्या फ्लिपकार्टने ब्लॉक केलेल्या आहेत। त्यामध्ये एक आपण PDF बुक टाकलं होतं इथे फ्लिपकार्टमध्ये सेलला, ते इथे ब्लॉक केलेलं आहे। 2022ला आपण टाकलं होतं एक PDF बुक, ते त्यांनी आपण तिथे काही अपडेट केलं नाही, त्यानंतर त्यांनी याला ब्लॉक केलेलं आहे। ठीक आहे, इनॲक्टिव्ह प्रोडक्टमध्ये पण आपल्याला एक डिजिटल मार्केटिंगचं बुक इथे शो होतं आहे। ठीक आहे, आपण या बुकवरती क्लिक केलं, इथे आपल्याला स्टेटसमध्ये प्रोडक्ट डिटेल, लिस्टिंग प्राईस काय आहे, फायनल प्राईस काय आहे, म्हणजे इथे आपली MRP, फायनल प्राईस, स्टॉक किती अवेलेबल आहे, कॅटेगरी आपल्याला शो होते कोणत्या कॅटेगरीमध्ये प्रोडक्ट आहे, आणि सेलर म्हणजे जो आपण जो ज्यांना देणार आहोत फुलफिलमेंट म्हणजे आपण आपल्याकडे जे घ्यायला येणार आहेत, ठीक आहे, प्रोडक्ट वगैरे, आणि आपण सेलर आहोत तर इथे आपल्याला सेलर ओनली। त्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला व्ह्यू कॅल्क्युलेटरवरती आपण क्लिक जर केलं तर इथे आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते की आपलं जो लिस्टिंग आहे ती लिस्टिंग एक्झॅक्ट किती रुपयाची लिस्टिंग आहे, म्हणजे प्रोडक्ट आपण जो सेल करतो आहे तो किती MRPचा आहे जो फ्लिपकार्टवरती शो होणार आहे, आणि त्यातनं कट होऊन आपल्या अकाउंटला किती अमाऊंट फ्लिपकार्टकडनं येणार आहे। बँक स्टेटमेंट म्हणजे ही जी अमाऊंट आहे 122 रुपये, 169 रुपये आपली प्रोडक्टची MRP आहे, पण आपल्या बँकेमध्ये पेमेंट किती येणार आहे, 122 रुपये, हे फ्लिपकार्टकडनं। ऑदर काय असणार आहेत, चार्जेस असणार आहेत। मग ते चार्जेस काय काय चार्जेस आहेत ते आपल्याला इथे शो करतात, जसं की लिस्टिंग प्राईस काय आपली 169। ठीक आहे, कस्टमर लॉजिस्टिक फीज, कस्टमरची यांची जी फीज आहे फ्लिपकार्टची लॉजिस्टिकची ती किती आहे, 70 रुपीज। सेलर प्राईस, ही सेलर प्राईस काय आहे 99, आणि हँडलिंग फीज 58, आणि ॲव्हरेज फीज टॅक्सेस 35। टोटल आपल्या बँकेत किती अमाऊंट येते ही डिडक्ट होऊन आपल्याकडे 122 रुपीज आपल्या अकाउंटला क्रेडिट होते। तर तसंच आपण तुम्ही जे काही प्रोडक्ट टाकणार आहात त्या प्रोडक्ट वाईज इथे चार्जेस चेंज होतील आणि त्यानुसार आपल्या अकाउंटला ती अमाऊंट येईल। क्लिअर तुम्हाला इथे? हॅलो, इथे आपण ज्यावेळेस लिस्टिंग करतो, लिस्टिंग केल्यानंतर ॲक्टिव्ह लिस्टिंग आहे समजा आपली, ठीक आहे। आता हा जो प्रोडक्ट आहे हा एक PDF प्रोडक्ट आपण इथे अपलोड केला, आपल्याकडे एक प्रोडक्ट आहे तो आपण इथे ॲड केला। ॲड करताना आपल्याला कुठून करावा लागतो तो ॲड, इथे ॲड लिस्टिंगवरती।
ॲड लिस्टिंगला जाऊन आपण तो प्रोडक्ट ॲड केला. ॲड केल्यानंतर या टाईपमध्ये तो प्रोडक्ट आपल्याला डिस्प्ले होतो. त्यामध्ये काय होतं, प्रोडक्ट नेम, लिस्टिंग प्राईस म्हणजे आपल्याला तो कितीला सेल करायचा आहे फ्लिपकार्टवरती, त्यानंतर फायनल प्राईस काय आहे त्या प्रोडक्टची, ठीक आहे. त्यानंतर स्टॉक मध्ये आहे किंवा नाही आहे, आणि कॅटेगरी, प्रोडक्टची कॅटेगरी काय, ठीक आहे. आणि ते इथे आपल्याला ॲक्टिव्ह आहे का नाही त्याची इन्फॉर्मेशन. आपण ॲक्टिव्हवरती क्लिक करूया. तिथे ॲक्टिव्हवरती ज्यावेळेस आपण क्लिक करतो त्यावेळेस आपल्याला इथे इन्फॉर्मेशन मिळते त्या प्रोडक्टची. ॲक्टिव्हवरती ॲक्टिव्ह करण्यासाठी आपण ॲक्टिव्हवरती क्लिक करतो. इथे ज्यावेळेस आपण जे कॅल्क्युलेशन आहे, कॅल्क्युलेशन बघतोय, कुठलं पण प्रोडक्ट ज्यावेळेस तुम्हाला सेल करायचं असतं फ्लिपकार्टवरती, त्यावेळेस समजा त्याची प्राईस 170 रुपये, ठीक आहे, 169 रुपीज याची प्राईस आहे, आणि आपल्या अकाउंटला किती पैसे येणार आहेत, 122 रुपीज. हे समजलं तुम्हाला. बाकीचे चार्जेस असणार आहेत त्यांचे. तुम्ही आता कुठला पण प्रोडक्ट आहे, समजा आता तुमच्याकडे जो शॉपवाला होता, तुम्ही काल म्हणालात की त्यांचे प्रोडक्ट तुम्हाला फ्लिपकार्टवरती सेल करायचे, बरोबर. त्यासाठी तुम्ही फ्लिपकार्टचं एक अकाउंट बनवलं त्या शॉपच्या नावाने. त्यांचा ईमेल आय डी तुम्ही घेतला, त्यांचं अकाउंट तुम्ही इथे क्रिएट केलं, डॉक्युमेंट वगैरे सगळे त्यांचे तुम्ही टाकले, आणि इथे अकाउंट क्रिएट केल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, लॉग इन केल्यानंतर तुम्हाला त्यांच्या शॉपमध्ये जे प्रोडक्ट आहेत त्याची लिस्टिंग करावी लागेल. मग लिस्टिंग करण्यासाठी तुम्हाला इथे प्रोडक्ट ॲड करावं लागेल. ॲड लिस्टिंगला आपण ज्यावेळेस क्लिक करतो, ॲड सिंगल प्रोडक्टला आपण क्लिक करतो, त्यावेळेस आपल्याला इथे प्रोडक्ट कसा ॲड करायचा त्यांनी एक आपल्याला व्हिडिओ दिलेला आहे. तो व्हिडिओ बघून आपण प्रोडक्ट ॲड करू शकतो, ठीक आहे. तर इथे आपण एक बुक टाकलेलं आहे, तर आपल्याला कॅटेगरी कुठली घ्यायची, प्रोडक्टची कॅटेगरी काय, ॲटोमोबाईलचे प्रोडक्ट आहे, ॲटोमोटिव्हचे प्रोडक्ट आहे, बुक्स आहे, बेबी केअर आहे, क्लॉथिंग आहे. तर प्रोडक्ट काय आहे एक्झॅक्टली, तो प्रोडक्ट कशाचा आहे, ती इन्फॉर्मेशन आपल्याला इथे टाकायची आहे अगोदर. जसं की इथे आपण एक प्रोडक्ट घेऊयात. हेल्थ आणि ब्युटीमध्ये फेस केअरवरती जाऊयात आपण, ठीक आहे. फेस केअरमध्ये इथे समजा ठीक आहे, फेशियल किटला आपण क्लिक केलं, ठीक आहे. तर इथे आपल्याला जो प्रोडक्ट आहे दुसरा घेऊ आपण, फेस पॅक घेतला, ठीक आहे. यामध्ये त्यांनी प्रोडक्टचे पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्यानुसार तुम्हाला तो प्रोडक्ट एक घ्यावा लागतो, ठीक आहे. जसं की आपण हा प्रोडक्ट घेतला, हॅलो, हां बोला, हां बोला. काय झालं, कोणते, हां हां, हां हां, हां हां, चालेल ना, तुम्ही पाठवा, नाही पाठवून द्या
हॅलो. हां, कॉल आलता एक, सॉरी. तर इथे आपण प्रोडक्ट आपल्याला जे लिस्ट करायचं आहे त्या लिस्टवरती आपण इथे आलो. इथे आल्यानंतर आपल्याला वेगवेगळे प्रोडक्ट इथे शो होतात. कॅटेगरी वाईज आपल्याला जो प्रोडक्ट हवा आहे तो प्रोडक्ट आपण इथे हेअर सिरम आहे, समजा हेअर सिरम आपण घेतला. त्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, GST नंबर, आपला GST नंबर इथं कंपल्सरी आहे. हेअर सिरम जर आपल्याला टाकायचं असेल तर इथे काय सांगितलं त्यांनी, यू हॅव सबमिटेड युअर GST अकाउंट, म्हणजे डॉक्युमेंट आपल्याला इथे अपलोड करावं लागेल. त्याच वेळेस आपण काय की हा प्रोडक्ट आपण इथे अपलोड करू शकतो. पण आपण या अगोदर एक प्रोडक्ट ॲड केलेला आहे. तो प्रोडक्ट कुठला आहे, डिजिटल मार्केटिंग बुक आहे. तर बुकसाठी आपल्याला GST नंबरची गरज नाही आहे. जर आपल्याला बुक सेल करायची असेल फ्लिपकार्टवरती, त्यासाठी आपल्याला GST नंबर कंपल्सरी नाही, म्हणून आपण इथे एक बुक ॲड केलं होतं पहिले. ठीक आहे. तर हा जो बुक आहे हा PDF फॉर्मॅटमध्ये आपण इथे टाकला होता. तर तुम्हाला दुसरं कुठलंही प्रोडक्ट जर ॲड करायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी तुम्हाला पहिले GST नंबर लागेल. इथे ॲड लिस्टिंगला आपण आलो, सिंगल लिस्टिंगला आलो, कॅटेगरी आपल्याला सिलेक्ट करावी लागेल. ती कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर तो प्रोडक्टची इन्फॉर्मेशन, कुठला प्रोडक्ट आहे काय आहे, आणि ते टाकल्यानंतर आपल्याला आपण लिस्टिंगला जाऊ. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे आपण लिस्टिंगला कशी इथे शो होते हे तुम्हाला एक्झाम्पल मी इथे दाखवतो, कारण तो आपला पुढे जाणार नाही, GST नंबर टाकल्याशिवाय पुढे जाणार नाही. एडिटला आलो. एडिटला आल्यानंतर आपण इथे व्ह्यू ऑन फ्लिपकार्टमध्ये तो कसा दिसतो आपला प्रोडक्ट, त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला इथनं दिसते की या टाईपमध्ये आपला फ्लिपकार्टमध्ये प्रोडक्ट दिसतो. त्यामध्ये आपण त्याचं डिजिटल मार्केटिंग मराठी बुक टाकलं, पेपर बुक किराणच्या बुक्सवर, त्याची MRP टाकली, आपण कॉस्ट टाकली, किती पेजेस आहे त्याचा एक फोटो आपण इथे टाकला. ठीक आहे. त्याची इन्फॉर्मेशन आपण सगळी इथे ॲड केली त्या बुकची. त्यानंतर ॲक्टिव्ह ज्यावेळेस आपल्याला लिस्टिंग करायची असते त्यावेळेस आपल्याला इथे क्लिक करावं लागतं ॲक्टिव्हला, त्यावेळेस ती ॲक्टिव्ह होते. की आपण लिस्टिंग ॲक्टिव्हला पाठवली आहे. त्यानंतर तुम्हाला या प्राईस वगैरे चेंज करायची असेल तर प्राईस वगैरे सगळं तुम्ही इथून लिस्टिंग, इथे जे लिस्टिंग प्राईस आहे तिथून तुम्ही चेंज करू शकता. इथे जे ऑप्शन आहेत ना फ्लिपकार्टचा हा जो डॅशबोर्ड आहे, हा या डॅशबोर्डमध्ये भरपूर ऑप्शन आहेत. तुम्ही ज्यावेळेस ते ऑप्शन बघाल त्या लिस्टिंगमध्ये काय आहे की मेन लिस्टिंग आपण ॲड करू शकतो. ॲड लिस्टिंगमध्ये आपल्याला जी लिस्टिंग ॲड करायची ती ॲड करता येते, आणि ती लिस्टिंग कशी ॲड करायची प्रोडक्ट वाईज ते तुम्ही इथे कॅटेगरी सिलेक्ट करून ॲड करू शकता. त्यानंतर बल्कमध्ये जर लिस्टिंग असेल तर बल्कमध्ये पण आपण प्रोडक्ट इथे ॲड करू शकतो. त्यासाठी आपल्याला एक्सेल शीटमध्ये बल्कमध्ये डेटा टाकावा लागतो, आणि त्यानंतर आपण तो इथे बल्कमध्ये प्रोडक्ट ॲड करता येतात आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर इन्व्हेंटरीवरती आलो. इन्व्हेंटरीमध्ये आपल्याकडे जे प्रोडक्ट आहेत त्याचे सगळी इन्फॉर्मेशन शो होते. टोटल इन्व्हेंटरी किती आहे आपली, नंतर लो स्टॉक, आउट ऑफ स्टॉक, तर त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला इथे मिळते. नंतर ऑर्डर्सवरती ज्यावेळेस तुम्ही याल तर ऑर्डर्समध्ये टोटल ॲक्टिव्ह ऑर्डर्स तुम्हाला किती आलेले आहेत त्याची इन्फॉर्मेशन इथे या डॅशबोर्डमध्ये मिळते. ठीक आहे. त्यानंतर रिटर्न, जे प्रोडक्ट रिटर्न होतात त्याची इन्फॉर्मेशन इथे मिळते तुम्हाला. प्रत्येक टॅबवरती, वेगवेगळ्या टॅबवरती त्यांनी वेगवेगळे व्हिडिओ दिलेले आहेत. ते व्हिडिओ बघून स्टेप बाय स्टेप तुम्ही तिथे ती प्रोसेस करू शकता. पेमेंटमध्ये इथे आपल्याला सगळे पेमेंट डिस्प्ले होतात की आपल्याला त्यांच्याकडनं किती पेमेंट आलेलं आहे किंवा किती पेमेंट येणार आहे त्याची सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला इथे डिस्प्ले होते. ग्रोथमध्ये आपलं ॲनालिटिक्स बघायला मिळतं. ॲनालिटिक्समध्ये आपल्याला हे समजतं की सेल्स, युनिट सोल्ड आणि युनिट किती सोल्ड झाले यांच्याकडनं, फ्लिपकार्टकडनं, त्याची सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला इथे डॅशबोर्डमध्ये कळते. म्हणजे तो जो टाईम पिरियड आहे सेल्सचा, त्या टाईम वाईज आपल्याला डेट वाईज आपण इथे चेक करू शकतो. त्यानंतर इथे बाकीचे जे ऑप्शन आहेत, ॲडव्हर्टायझिंग, आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंटसाठी रिकमेंडेशन काय काय आहेत फ्लिपकार्टचे, प्राइसिंगसाठी काय आहेत, प्रमोशनसाठी कोणकोणते आहेत, ग्रोथ प्लॅन काय काय आहेत, रिवॉर्ड काय आहे, प्रोडक्ट क्वालिटी आहे, आपण जे प्रोडक्ट ॲड करतो त्याची क्वालिटी एक्झॅक्टली कशी आहे ते पण आपल्याला बघावं लागतं. जर त्या प्रोडक्टची क्वालिटी चांगली असेल
तरच ते जास्त व्हिजिबल होईल फ्लिपकार्टवरती. अदर त्याची जर क्वालिटी चांगली नसेल प्रोडक्टची तर तो व्हिजिबल कमी होईल, तो जास्तीत जास्त लोकांना शो होणार नाही. म्हणजे जर कोणी सर्च केलं गुगलमध्ये तर आपला प्रोडक्ट तिथे टॉपला येणार नाही. टॉपला येण्यासाठी त्याची क्वालिटी एक्सिलेंट असायला हवी. एक्सिलेंट जर क्वालिटी असेल प्रोडक्टची, आपल्या लिस्टिंगची, प्रोडक्ट तर चांगला आहे पण त्याची लिस्टिंग ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस त्याची सगळी प्रॉपर इन्फॉर्मेशन आपल्याला तिथे फुल करावी लागते. त्यानंतर इथे ॲडव्हर्टायझिंगमध्ये आपण आलो. ॲडव्हर्टायझिंगमध्ये जे काही प्रोडक्ट आपण टाकलेले आहेत त्या प्रोडक्टची सगळी ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे आपल्याला जर करायची असेल स्पॉन्सर ॲड, तर ती आपण इथून सेट करू शकतो. क्रिएट कॅम्पेनवरती गेल्यानंतर आपल्याला तिथून स्पॉन्सर ॲड सेट करता येते. ॲड स्पेंडमध्ये आपण जे अमाऊंट स्पेंड करतो गुगलवरती, फ्लिपकार्टमध्ये, तर त्याची सगळी अमाऊंट, किती अमाऊंट स्पेंड झाली डेला, डे वाईज, त्याचा रिटर्न किती आलं, ROI काय आहे, व्ह्यू किती आले, क्लिक किती आले, CTR किती, टोटल युनिट किती सेल झाले, CVR, GMV, ही इन्फॉर्मेशन आपल्याला इथे मिळते पूर्ण आपण बॅक जाऊयात. त्यांचा जो ॲडव्हर्टायझिंगमेंटचा जो सेगमेंट आहे तो सेपरेट सेगमेंट आहे. आणि रिपोर्ट सेंटरमध्ये त्यांचा रिपोर्ट, कस्टमर केअरचा रिपोर्ट सेंटर आहे. इथे जर तुम्हाला लिस्टिंगमध्ये कुठे काही एरर आला, काही प्रॉब्लेम आला, तर तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला त्यांच्या सपोर्ट सेंटरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे, तर सपोर्ट सेंटरला कॉन्टॅक्ट करण्यासाठी रिक्वेस्ट टू रिपोर्ट, आपल्याला इथे एक रिक्वेस्ट करावी लागते, रिपोर्ट द्यावं लागतं कुठला प्रॉब्लेम असेल तर. त्या केसमध्ये त्यांच्या साईडने ते आपल्याला रिप्लाय देतात आणि रिप्लाय देऊन तो प्रॉब्लेम आपला सॉल्व करतात. काही क्वेश्चन आहेत तुमचे याच्याबद्दल, फ्लिपकार्ट सेलर डॅशबोर्डबद्दल? सर याच्यामध्ये पेन कसं लावतात सर? काय लावतात? कॅम्पेन कसं सेट करतात? ज्यावेळेस आपण प्रोडक्ट ॲड करू ना त्याच वेळेस आपल्याला तिथे कॅम्पेन सेट करता येईल. दुसरं आणखीन, आता इथे आपल्याकडे ऑप्शन जे आहेत ना, प्रोडक्ट नसल्यामुळे आपल्याकडे जास्त ऑप्शन शो नाही आहेत, कारण जोपर्यंत आपण GST टाकत नाही आणि प्रोडक्ट टाकत नाही तोपर्यंत आपल्याकडे ते जास्त ऑप्शन इथे शो होणार नाही. ऑदर तुमचे काही क्वेश्चन आहेत? सोनाली मॅडम? सर फ्लिपकार्टला सिंगलच प्रोडक्ट दिसतात म्हणजे म्हणजे जसं की अमेझॉनला एक असं की त्यांचे किती प्रोडक्ट्स आहेत असं हां दिसतात ना, 4-5. हां बरोबर, तिथे नाही दिसत. फ्लिपकार्टमध्ये जे सेलर आहे, सेलरची एक्झॅक्ट किती प्रोडक्ट आहेत इथे शो होत नाही. इथे त्या सेलरचे एकच प्रोडक्ट शो होणार. जसं की आता इथे सेलर आहे, सेलरला आपण जर क्लिक केलं तर आपल्याला फक्त एकच दिसणार त्यांचं, बाकीचे आपल्याला त्यांचे अदर प्रोडक्ट शो नाही होत. हेच मला ज्यावेळेस आपण टाकणार त्यावेळेस सिंगल टाकावे लागणार ना? हां, सिंगल टाकावं लागेल. आणि ज्यावेळेस आता जसं इमेज टाकली, सिंगल इमेज आहे, जसं आपल्याला 4-5 इमेज टाकायचे आहेत, हां टाकू शकता तुम्ही. ज्यावेळेस आपण लिस्टिंग लावतो ना, लिस्टिंग टाकल्यानंतर आपल्याला तिथे जी लिस्टिंग आहे त्या लिस्टिंगचे प्रोडक्ट जे आहेत, म्हणजे इमेजेस जे आहेत ना, 4-5 इमेजेस अपलोड, 5 इमेजेस अपलोड करण्यासाठी ऑप्शन असतं. आता हे बघा, इमेजेस आले इथे, किती इमेजेस आहेत? 11 इमेजेस आहेत. आपण आता एडिटवरती आलो. ती जी लिस्टिंग आहे ना त्या लिस्टिंगच्या एडिट डॅशबोर्डवरती इथे आपण आता एकच इमेज टाकली पण 11 इमेजेस आपण टाकू शकतो. प्रोडक्ट वाईज ते चेंज होतात. आता तुमच्या जे प्रोडक्ट आहे त्या कॅटेगरीचा प्रोडक्ट, त्या कॅटेगरीमध्ये किती इमेजेस आहेत, 5 आहेत, 6 आहेत, त्यानुसार तुम्ही तिथे ॲड करू शकता. फ्लिपकार्टला प्रोडक्ट आपण सेल करायचे कन्सेप्टला काय म्हणतात सर एक्झॅक्टली? इथे ई-कॉमर्स सेलिंग, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला ई-कॉमर्स जो आहे, ई-कॉमर्स एक वेबसाईट आहे ही, आणि या वेबसाईटवरती तुम्ही सेल करताय. सेलर अकाउंट असतं तुमचं, सेलर हब आहे. सेलर हबमध्ये आपण आहोत. सेलर हबमधून आपण काय करतो, फ्लिपकार्टचा जो आहे त्या सेलिंग, फ्लिपकार्टच्या वेबसाईटवरती आपण आपलं प्रोडक्ट सेल करतो. एडिटवरती आपण आलो. एडिटवरती आल्यानंतर इथे आपल्याला जो प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन ॲड करावी लागते. प्रोडक्ट टायटल, एक्झॅक्टली तो प्रोडक्ट टायटल काय आहे, त्याचं ऑथर कोण आहे, इथे पूर्ण ऑप्शन चेंज होतात. हे जे ऑप्शन आहे ना कॅटेगरी वाईज चेंज होतात. इथे आपण PDF बुक घेतलं म्हणून हे ऑप्शन आपल्याला शो होतात. इथे जर प्रोडक्ट चेंज झाला
कॅटेगरी चेंज झाली ती इथले सगळे ऑप्शन काय होणार, चेंज होणार. त्यानंतर एडिटवरती आपण आलो. एडिटमध्ये आपल्याला इथे इन्फॉर्मेशन मिळते, ॲडिशन, त्यानंतर पब्लिकेशन इयर, पेजेस, हे सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते. जसं की सर्च कीवर्ड आहेत, कोणकोणते कीवर्ड आपल्याला टाकायचे आहेत तिथे, ते वेगवेगळे कीवर्ड आपण ॲड करू शकतो. की फीचर्स कोणकोणते आहेत, व्हिडिओ URL आहे, कॉन्टेंट आहे, तर हे सगळे आपण वेगवेगळे इथे इन्फॉर्मेशन ॲड करावी लागते इथे आपल्याला फ्लिपकार्टवरती शो करण्यासाठी. ज्यावेळेस ही सगळी इन्फॉर्मेशन आपण टाकतो त्यावेळेस आपल्या प्रोडक्टची क्वालिटी ही गुड होते. अदरवाईज आपण ज्यावेळेस सगळी इन्फॉर्मेशन टाकत नाही त्यावेळेस आपण क्वालिटी जी असते लो, पुअर या टाईपमध्ये आपल्या प्रोडक्टची क्वालिटी शो होते. त्यामुळे हे जे टॅब दिलेले आहेत, ह्या सर्व टॅब जर तुम्ही कुठल्याही प्रोडक्टची जर व्यवस्थित जर टाकाल, पूर्ण फुलफिल कराल, तर त्यावेळेस तो प्रोडक्ट जास्तीत जास्त चान्सेस आहे की फ्लिपकार्टमध्ये जास्त ऑर्डर तुम्हाला रिसीव्ह होतील. हा डॅशबोर्ड तसाच, हा जो डॅशबोर्ड आपण बघतोय फ्लिपकार्टचा, सेम तसाच एक वेगळा डॅशबोर्ड तो यांचा येईल, ॲमेझॉनचा. सर जर आपण अपलोड केलेल्या प्रोडक्टला जर डिमांड नसेल समजा, तर मग ते प्रोडक्ट फ्लिपकार्ट साईडला टाकून देतं का? डिमांड नाही, प्रोडक्ट तर तसा तुमचा तिथे शो होणार पण त्याला ऑर्डर येणार नाही. हा, ऑर्डर समजा नाही आली किंवा कोणी नाही परचेस करायला इंटरेस्ट दाखवला तर मग ते साईडला टाकून देतात का, की दाखवतातच प्रत्येक वेळी? नाही ते दाखवतात, नाही दाखवतात ते सर्च केल्यावरती, पण त्याला ऑर्डर नाही येणार, काहीच नाही येणार. म्हणजे त्याला जर रिस्पॉन्स नाही आहे तर तो प्रोडक्टला काहीच ऑर्डर नाही येणार. जोपर्यंत तो प्रोडक्ट तिथे ॲक्टिव्ह आहे तोपर्यंत इथे जी ॲक्टिव्ह लिस्टिंग आहे, ॲक्टिव्ह लिस्टिंगमध्ये जोपर्यंत प्रोडक्ट आहे तोपर्यंत तो फ्लिपकार्टवरती शो होणार. तो या ॲक्टिव्ह लिस्टिंगमधनं तो हटला किंवा रेडी टू ॲक्टिवेशनमध्ये गेला, ब्लॉकमध्ये गेला, इनॲक्टिव्हमध्ये गेला तर तो दिसणार नाही फ्लिपकार्टमध्ये. या 3 टॅबमध्ये जर प्रोडक्ट तुमचा गेला तर तो दिसणार नाही. या टॅबमध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत तो फ्लिपकार्टमध्ये शो होतोय, म्हणजे तुम्हाला ऑर्डर येऊ शकतात. समजा आपण काही क्रीम्स वगैरे केले अपलोड सेलिंगसाठी, त्याची जर डेट संपली पण तरी पण आपलं प्रोडक्ट नाही सेल होते, तर मग अशा वेळेला काय करतं फ्लिपकार्ट? आता तुमचं जे डेट असेल, एक्सपायरी डेट तुम्हाला इथे मेन्शन केलेली आहे तुम्ही, तर तो ॲटोमॅटिक तो ब्लॉक करेल, इनॲक्टिव्ह करेल. ओके. आणि तुम्ही ते एक्सपायर झालेला असेल तर तुम्हाला स्वतःलाच तो हे करावा लागेल, काढावा लागेल, कारण तुम्ही तो एक्सपायर्ड प्रोडक्ट सेल नाही करू शकत. हो बरोबर. पण ज्यावेळी आपण अपलोड केलं त्यावेळी त्याची डेट होती पण सेलच नाही झालं, मग त्याचं डेट जाणार ना त्याची 3 हां, वर्षानंतर. बरोबर आहे. ते विचारायचं. हां, तर प्रोडक्टची डेट गेली की मग तो आपल्यालाच तो तिथनं हे करावा लागेल, रिमूव्ह करावा लागेल, लिस्टिंग इनॲक्टिव्ह करावी लागेल. इथलं जे पेमेंट आहे, जे ऑर्डर येतात त्या नियर अबाउट 7 दिवसामध्ये आपल्याकडे फ्लिपकार्टकडनं पेमेंट येतं. ज्या ऑर्डर आपल्याला शो होतात ते पहिले पेमेंट फ्लिपकार्टकडे जातं, फ्लिपकार्टकडनं आपल्या अकाउंटला येतं 7 दिवसानंतर. पण आपल्याला जे प्रोडक्ट आहे ऑर्डर आल्यानंतर सेम डे किंवा नेक्स्ट डेपर्यंत आपल्याला प्रोडक्ट तिथून डिस्पॅच करावं लागतं आपल्या पोर्टलमधून. कारण आपण जितक्या लवकर प्रोडक्ट पाठवू तितक्या लवकर कस्टमरला तो प्रोडक्ट भेटेल समोर. तर ॲमेझॉनमध्ये आपण आलो. ॲमेझॉनमध्ये पण सेलर अकाउंट क्रिएट करण्यासाठी आपल्याला इथे एक सेलर अकाउंट क्रिएट करावं लागतं. ज्यावेळेस सेलर अकाउंट आपल्याकडे असेल त्याच वेळेस आपण तिथे प्रोडक्ट ॲड करू शकतो. सेलर अकाउंटसाठी त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन एक्झॅक्टली काय आहेत किंवा तिथे आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट लागतात
ज्यावेळेस तुम्ही लॉग इन कराल त्यावेळेस तुम्हाला इथे ओ टी पी येईल. प्रत्येक वेळेस ओ टी पी आल्यानंतरच तिथे लॉग इन होतं, तसं लॉग इन होत नाही. ठीक आहे, आपण ॲमेझॉनच्या सेलर अकाउंटला आलो. इथे जो सेलर अकाउंट आहे, डॅशबोर्ड क्रिएट करण्यासाठी परत तुम्हाला इथे डॉक्युमेंट व्हेरीफाय करावे लागतात. सगळे जी एस टी नंबर जो आहे तो तुम्हाला ॲड करावा लागतो. जी एस टी नंबर ॲड केल्यानंतरच आपण पुढे जाता येतं आपल्याला. जी एस टी नंबर ज्यावेळेस आपण इथे टाकू त्यावेळेस आपण पुढे जाऊ. ठीक आहे. ही सगळी इन्फॉर्मेशन टाकावी लागते आपल्याला. त्यावेळेस आपण तिथे इथे आपल्याला ऑप्शन बघा काय दिलेले आहेत. चूज युअर शिपिंग मेथड, म्हणजे आपल्याला इथे शिपिंग मेथड जी आहे ॲमेझॉन शिप ही आपल्याला घ्यायची आहे. इझी शिप, बरोबर. म्हणजे ॲमेझॉनकडनं आपल्याकडे व्यक्ती येईल, प्रोडक्ट घेऊन जातील, बरोबर. आणि युअर स्टोअर यू शिप, म्हणजे आपण स्टोअर टाकलं आहे, स्टोअर ओपन केलं, इथे आपण लिस्टिंग केली आणि शिप कोण करणार, आपणच करणार. ठीक आहे. तर इथे आपण ॲमेझॉन शिप घेतलं. आपण सेकंड ऑप्शन घेऊन बघू इथे, युअर स्टोअर यू शिप. सेव्ह, कंटिन्यू. रजिस्ट्रेशन आपलं कंप्लीट झालं. इथे आपलं एक सेलर अकाउंट बनलं. सेलर अकाउंटमध्ये आपला सेलर आय डी जो आहे, सेलर आय डी इथे क्रिएट केला आणि शॉप नेम आपल्या यांनी क्रिएट केला. ठीक आहे. ॲड प्रोडक्ट आणि स्टार्ट सेलिंग, इथे आपल्याला ॲड प्रोडक्टसाठी त्यांनी ऑप्शन दिलं.
ॲड प्रोडक्टला जाऊयात आपण. ठीक आहे, आता सर्च प्रोडक्ट. इथे आपल्याला प्रोडक्ट जो आहे कॅटेगरी आणि डिस्क्रिप्शन आपल्याला सर्च करावा लागतो की आपल्याला कुठला प्रोडक्ट आपल्याला इथे ॲड करायचा आहे. हा प्रोडक्ट आपण ॲड केला समजा इथे, जो ऑलरेडी अवेलेबल आहे, आणि लिस्टिंग आपल्याला कॉपी करायची असेल तर आपण इथून कॉपी पण करता येते आपल्याला लिस्टिंग, किंवा अदर आपण आपला जो ओन प्रोडक्ट आहे तर तो ओन प्रोडक्ट पण आपण इथे टाकू शकतो. प्रोडक्टची आय डी वगैरे जी आहे ती आपल्याला त्याचा HSN कोड जो आहे तो आपल्याला इथे ॲड करावा लागतो. वेब URL आहे आपल्या प्रोडक्टची ती आपल्याला ॲड करावी लागते. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन जी आहे प्रोडक्टची ती आपण टाकतो. स्प्रेडशीट आपल्याकडे जर असेल, डेटा असेल आपल्याकडे एक्सेल शीटमध्ये, तो आपण इथे अपलोड करू शकतो. तर स्टेप बाय स्टेप ती मी हा जो फॉर्म आपण फिल केला की आपला जो प्रोडक्ट आहे तो इथे लिस्ट होतो. तर प्रोडक्टच्या कॅटेगरी वाईज GST नंबर असतो. आपल्या ज्या प्रोडक्टला जर GST नंबर लागत असेल तर त्या ठिकाणी आपली लिस्टिंग लाईव्ह होणार नाही, ती लिस्टिंग ब्लॉक होईल. पण त्यासाठी आपल्याला GST नंबर कंपल्सरी आहे. जर एखादं प्रोडक्ट आहे त्यासाठी आपल्याला GST नंबर लागत नाही तर आपण तो प्रोडक्ट ते लिस्ट करू शकतो. यांचे टॅब इकडच्या साईडला आपल्याला शो होतात. त्यामध्ये आपल्याला ॲड प्रोडक्ट आहे, त्यानंतर ॲड प्रोडक्ट व्हाया अपलोड आहे, कंप्लीट युअर ड्राफ्ट आहे, व्ह्यू युअर सेलिंग ॲप्लिकेशन आहे. इन्व्हेंटरीमध्ये आपल्याला टोटल आपली जी इन्व्हेंटरी आहे ती शो होते. टोटल प्रोडक्ट्स किती आपण इथे अपलोड केले. स्लाईड दिलेला आहे तिथे, व्हिडिओ नाही दिला आहे, स्लाईड दिलेला आहे. ठीक आहे, ह्या स्लाईड तुम्हाला हेल्पफुल ठरू शकतील तुम्हाला प्रोडक्ट लिस्ट करायला. त्यानंतर इथे ऑल मॅनेज इन्व्हेंटरी, आपण जी प्रोडक्टची इन्व्हेंटरी केलेली ती सगळी इथे इन्फॉर्मेशन आपल्याला डिस्प्ले होते. पुन्हा इथे आपण आलो प्राइसिंगवरती. आपण जे प्रोडक्ट टाकलेले आहेत त्याची प्राइसिंग वगैरे ते आपल्याला इथे शो करतात, हेल्थ त्या प्रोडक्टची. तसे आपण तिथे कॅम्पेन बघितलं तसंच कॅम्पेन इथे पण सेट करतात ॲमेझॉनमध्ये पण. जसं फ्लिपकार्टमध्ये आपण कॅम्पेन बघितलं की आपलं जे प्रोडक्ट आहे ते स्पॉन्सरमध्ये टॉपला दिसायला पाहिजे, त्यातनं तुम्हाला ऑर्डर लवकर जनरेट होतात. तशाच इथे पण ॲमेझॉनमध्ये पण आपण कॅम्पेन क्रिएट करतो, त्यातनं आपल्याला ऑर्डर जनरेट होतात. भरपूर जे आहेत कॅम्पेन ज्यावेळेस आपण सेट करतो त्या ठिकाणी तुम्हाला ऑर्डर लवकर येतात. कारण आपल्याला काय होतं की मिनिमम बजेट तुम्ही इथे 200-300 रुपीज पर डेचं बजेट सेट करू शकता एक प्रोडक्टसाठी, आणि त्यातनं ज्यावेळेस तुम्हाला ऑर्डर लवकर येतात. कारण काय होतं की जे कोणी ते कीवर्ड सर्च करताय, प्रोडक्ट सर्च करताय, तर त्यांना आपलं प्रोडक्ट तिथं टॉप पेजला शो होतं. मग त्यातनं काय होतं की आपल्याला लवकर त्यातनं ऑर्डर जनरेट होतात. त्यानंतर इथे ब्रँड आहे, मॅनेज युअर ब्रँड. ॲड ब्रँड, आपला जो ब्रँड असतो त्या ब्रँडचा आपल्याला अगोदर ट्रेडमार्क करून घ्यावं लागतं. म्हणजे ट्रेडमार्क जर रजिस्ट्रेशन आपल्याकडे असेल तर तो आपण ब्रँड जो आहे तो आपण इथे लिस्ट करू शकतो. ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन माहिती तुम्हाला? नाही सर. TM रजिस्ट्रेशन असतं, ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन. ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन एकदा जर आपण केलं एखाद्या नावाचं किंवा प्रोडक्टचं, तर त्या केसमध्ये तो प्रोडक्ट आपला असतो, त्याचा सेम कॉपी कोणी वापरू शकत नाही, ते नाव कोणी वापरू शकत नाही. त्याला ट्रेडमार्क आपण म्हणतो, TM असतं. TM रजिस्ट्रेशन करावं लागतं. कुठल्याही आपल्याला नाव जर आपल्याला यूज करायचं, जसं की आता मला KBC ऑल मीडिया हे नाव यूज करायचं आहे. ठीक आहे, मी आता हे याचं TM जर रजिस्ट्रेशन असेल माझ्याकडे आणि मी हे इथे यूज करतो आहे, तर त्याची पॉप्युलरिटी जशी ब्रँड व्हॅल्यू वाढत जाते. तर त्या ठिकाणी काय होतं की कोणी डायरेक्ट आपण जर ट्रेडमार्क नाही केलं तर समोरचं दुसरं कोणीतरी त्याला ट्रेडमार्क करून डायरेक्ट ते स्वतः वापरू शकतात ते नाव. म्हणून त्यासाठी गव्हर्नमेंटकडे एक रजिस्ट्रेशन असतं, ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन. ते रजिस्ट्रेशन करून आपल्याला ते नाव पहिले आपल्या नावावरती रजिस्टर करावं लागतं. त्याचे काही चार्जेस पे करावं लागतं का सर आपल्याला ट्रेडमार्कची गव्हर्नमेंटला? हो, त्याची फीज असते गव्हर्नमेंटची. फॉर्म वगैरे असतो, त्यांची वेबसाईट आहे, प्रोफेशनल लोक असतात त्याचे सपोर्ट करणारे. CA वगैरे असतात, CA आपल्याला सपोर्ट करतात त्याच्यामध्ये. तर त्यांच्याकडनं आपण ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करू शकतो CA कडनं. जसं GST नंबर काढण्यासाठी आपण CA कडे जातो, तसंच ट्रेडमार्क पण CA सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. किंवा अदर तुम्ही अशा ऑनलाईन काही वेबसाईट आहेत
त्या TM रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला मदत करतात. तर त्यांच्याकडे 6 ते 7 हजार रुपये देऊन आपण ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करू शकतो. हा जो सेलर अकाउंट आहे हा ॲमेझॉनचा आहे. तसंच आपण नवीन मिंत्राचा पण आहे. मिंत्रा सेलर, इथे पण आपण मिंत्रामध्ये पण आपल्याला अकाउंट क्रिएट करायचं असेल तर तिथे पण सेलर डॅशबोर्ड आहे. या सेलर डॅशबोर्डला आपण यूज करू शकतो. मिंत्रा यूज करता असाल तुम्ही? हो सर, बरेचदा. ठीक आहे. तर मिंत्रामध्ये पण तुम्हाला सेलर अकाउंट जर ओपन करायचं असेल तर सेलरमध्ये इथे जाऊन तुम्ही सेलर अकाउंटला क्लिक करून सेलर अकाउंट तुमचं एक क्रिएट करू शकता. मिंत्रामध्ये पण भरपूर ऑर्डर येतात, त्यांच्या ऑफर वगैरे भरपूर असतात. त्यानंतर जिओचं पण आहे. जिओमध्ये पण तुम्ही एक सेलर डॅशबोर्ड क्रिएट करू शकता. जिओ सेलर, जिओ सेलर आहे. ते पण जिओ सेलरमध्ये पण जाऊन आपण आपल्या प्रोडक्टची लिस्टिंग करू शकतो. तर अशा ज्या वेबसाईट आहेत त्याच वेबसाईटवरती आपण आपली स्वतःची वेबसाईट आपण बघितली या अगोदर, वर्डप्रेस आणि शॉपिफाय. तसंच आपण यांच्या ज्या सेलर अकाउंट आहेत त्या सेलर अकाउंटला जाऊन पण आपण तिथे वेगवेगळे अकाउंट क्रिएट करू शकतो. त्याच्यानंतर अजून कोणता प्लॅटफॉर्म आहे सांगा एक? नायका फॅशन्स. नायकामध्ये तर मला वाटतं नाही आहे. त्याच्यानंतर दुसरं, मिशो. हां, मिशो. मिशो सेलर सेंटर, ठीक आहे. सर ते आपले असे होम डिलिव्हरी करतात ते प्रोडक्ट, ते जसे की झेप्टो, अजून त्याच्यावर पण करू शकतो का? हां, तिथे पण करू शकतो आपण. आता इथे बघा, मेशोमध्ये पण आहे. इथं तर यांनी ऑफर ठेवली की 0 कमिशन, म्हणजे आपण प्रोडक्ट सेल करण्यासाठी हे कुठलं पण कमिशन घेणार नाही. त्यानंतर झेप्टोला वगैरे पण करायचं असेल तर तिथं पण तुम्ही करू शकता. झेप्टोला पण असेल. झेप्टोला पण आहे. झेप्टो सेलरला जर तुम्ही आलात तर इथे तुम्हाला त्यांचं सेलर पोर्टल दिसतो. सेलर पोर्टलमध्ये जर तुम्ही गेलात तर इथं झेप्टोला पण रजिस्ट्रेशन करून तुम्ही प्रोडक्ट सेल करू शकता. मेशोमध्ये आलो. मेशोमध्ये पण इथे आपण प्रोडक्ट सेल करू शकतो. इथे कमिशन जो त्यांनी दिलेला आहे इथे 0 कमिशन आहे सध्या. पॅनल्टी वगैरे चार्जेस काही नाही आहे. ग्रोथ एव्हरी सप्लायर आहे. त्यानंतर गोईंग टू बिझनेस ते दिलेलं आहे. सेलर डोंट हॅव अ रेग्युलर GST, म्हणजे GST नंबर इथे कंपल्सरी नाही आहे. विदाऊट GST पण तुम्ही इथे अकाउंट क्रिएट करू शकता इथे मेशोमध्ये. इथे 7 दिवसाचं पेमेंट सायकल आहे, म्हणजे त्यांच्याकडे ज्यावेळेस आपलं पेमेंट जातं तर ते 7 दिवसामध्ये आपल्याला त्यांच्याकडनं भेटतं. इथे पण यांनी ॲडव्हर्टाइजमेंट स्टार्ट केली. तर इथे यांनी काय दाखवलं आहे, 600 रुपीजमध्ये तुम्ही ॲड स्टार्ट करू शकता. तुमची मेशोवरती डिस्प्ले करू शकता कॅटलॉग वगैरे. आता या ज्या वेबसाईट आहेत यांच्यामध्ये कॉम्पिटिशन असतं, म्हणजे जसे की मेशो आहे, जिओ आहे, त्यानंतर ॲमेझॉन आहे, त्याच्यानंतर फ्लिपकार्ट आहे. म्हणून ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळे ऑप्शन आहेत आणि वेगवेगळे त्यांचे चार्जेस आहेत. मग तुम्हाला तुमचा जो प्रोडक्ट आहे तो एकदा तुम्ही जर लिस्ट केला सगळ्या प्लॅटफॉर्मवरती तर तुम्हाला जिथून जास्त ऑर्डर येतात त्या प्लॅटफॉर्मवरती जास्त फोकस करावा लागेल. तिथे तुमची जी लिस्टिंग आहे ती प्रॉपर तुम्हाला सेट करावी लागेल. फोटोज झाले, त्याचं डिस्क्रिप्शन झालं, टेक्स्ट झालं, हे प्रॉपर असायला हवं, फोटो आणि टेक्स्ट. त्यानंतर त्यासोबत एक व्हिडिओ पण असायला हवा. आपण बघितलं ज्यावेळेस आपण आपली वेबसाईट बनवतो तर त्या ठिकाणी आपल्याला व्हिडिओ हा ज्यावेळेस आपण आपल्या वेबसाईटमध्ये ॲड करतो त्या पेजेसचा SEO होतो. तसाच इथे आपण ज्यावेळेस, हे पण एक पेजच आहे, ज्यावेळेस आपण ह्या पेजवरती प्रोडक्ट लिस्ट करत असतो
तर या इथे एक पेज क्रिएट होतो आपलं. म्हणून त्या पेजचा जो SEO आहे तो प्रॉपर आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस ते प्रॉडक्ट पण तिथे गुगलमध्ये जास्त सर्च करतं, त्या प्लॅटफॉर्ममध्ये जास्त टॉपला शो करतं. आणि टॉपला शो केल्यानंतर आपल्याला तिथून ऑर्डर जास्त येतात. आणि त्यासाठी आपल्याला तिथे प्रोडक्ट जो आहे तो क्वालिटी आणि प्रॉपर आपल्याला टेक्स्ट वगैरे टाकायला पाहिजे. ज्यावेळेस आपण स्क्रिप्ट वगैरे टाकतो ते पण आपल्या ओन लँग्वेजमध्ये प्रॉपर आपण टेक्स्ट वगैरे टाकायला पाहिजे. सर याच्यावर आपल्याला प्रोडक्ट सेल करण्यासाठी आपल्याकडे मिनिमम किती स्टॉक असायला पाहिजे तरी साधारण? तसं काही नाही, आपण 10-20 जरी स्टॉक असेल तरी आपण करू शकतो. म्हणजे आता आम्हाला सन्मान शिकायचा आहे, जसं प्रॅक्टिकली करून बघायचं आहे, तर मग माझ्याकडे जीएसटी नंबर नाही आता, ठीक आहे सध्या माझा स्वतःचा, तर मग मी दुसऱ्यांचा जीएसटी नंबर घेऊन त्याच्यावर मला करावं लागेल का? हां, त्यांचा GST नंबर घेऊन तुम्हाला ॲड करावा लागेल. प्रॉडक्ट अकाउंट वगैरे सगळं त्यांचंच होईल. GST नंबर तुम्ही त्यांचा यूज केला, अकाउंट नाव वगैरे सगळं त्यांचं तुम्हाला यूज करावं लागेल. प्रॉडक्ट पण त्यांच्याकडे जे आहेत तर त्यांचं प्रॉडक्ट तुम्ही इथे लिस्ट करू शकता सध्या. ओके. आणि जर समजा मी त्यांचा न करता माझं स्वतःचं म्हणून करायचं, पण माझ्याकडे जीएसटी नाही, तर मग मी कसं वापरू शकते ते? पण त्यासाठी तुम्हाला एक्झॅक्ट प्रॉडक्ट कोणतं सेल करायचं आहे हे पहिले तुम्हाला फायनल करावं लागेल. कारण काय होतं की ब्रँड नाही सर माझ्याकडे, म्हणजे कुठला जसा स्वतःचं तर प्रोडक्शन नाही माझं काही. मग मला दुसऱ्यांचंच ब्रँड घेऊन सेल करायचं ठरलं, तर मग कसं करावं लागेल ते? समजा दुसऱ्यांचं प्रोडक्ट घेऊन करायचं आहे, पण तो प्रोडक्ट एक्झॅक्ट कुठल्या कॅटेगरीचा आहे म्हणजे तुम्ही तो प्रोडक्ट फायनल करणारच ना. समजा दुसऱ्याचं जरी तुम्हाला प्रोडक्ट सेल करायचा आहे तर तो गारमेंटचा प्रोडक्ट आहे का कॉस्मेटिकचा प्रोडक्ट आहे का होम केअरचा होम डेकोरचा प्रोडक्ट आहे हे फायनल तर तुम्ही कराल. पण ते फायनल केल्यानंतर समजा गारमेंटचा प्रोडक्ट आहे, मग गारमेंटमध्ये तुम्हाला इथे GST नंबर लागतो का, कंपल्सरी आहे का चेक करावं लागेल. मग कंपल्सरी आहे तर मग तुम्हाला GST रजिस्ट्रेशन करावं लागेल पहिले गारमेंटसाठी. मग गारमेंट सेक्टरमध्ये तुम्ही काम करता तर त्याचा GST नंबर ज्यावेळेस तुम्ही काढाल त्या तिथेच तुम्हाला विचारलं जातं की कशासाठी तुम्हाला काढायचा आहे. मग तुम्ही सांगितलं की माझं एक गारमेंटचं शॉप मला उघडायचं आहे, त्यासाठी मला GST नंबर हवा आहे. मग त्यासाठी तुम्ही GST नंबर काढू शकता. म्हणजे शॉप असलं तर जीएसटी नंबर भेटतो असं काही नाही ना? नाही, त्यासाठी GST नंबर शॉप कंपल्सरी, कारण आपला जो शॉप असतो त्या शॉपवरतीच GST नंबर निघतो. ओके. मग आधी शॉप क्रिएट करावं लागेल आणि मग नंतर नाही नाही, जीएसटी. फिजिकल शॉप ज्यावेळेस आपलं एखादं शॉप असतं कुठेतरी एका ॲड्रेसवरती त्याच वेळेस आपला तिथे GST नंबर निघतो. अदरवाईज आपला GST नंबर निघत नाही, कारण ज्यावेळेस आपण GST ॲप्लिकेशन करत असतो त्या ठिकाणी आपल्याला आपल्या शॉपचा ॲड्रेस द्यावा लागतो. म्हणजे आपण ज्यावेळेस प्रॉडक्ट सेल करतो तर आपल्याला सांगावं लागतं की एक्झॅक्टली तुमचा ॲड्रेस काय आहे, कोणत्या शॉपसाठी तुम्ही GST नंबर काढताय. पण सर समजा एखाद्याचा घरगुती बिझनेस असेल, समजा लोणचं बनवण्याचा बिझनेस आहे, त्यांना ते लोणचं जे आहे ते सेल करायचं आहे, मग ते अशा वेळेला कुठला जीएसटी नंबर लागेल त्यांना? तर ज्यावेळेस समजा त्यांचा आता घरगुती जो लोणचा बिझनेस आहे तर त्या बिझनेससाठी GST नंबर कंपल्सरी आहे का नाही पहिले तुम्हाला हे फायनलाइज करावं लागेल. जर कंपल्सरी असेल तर मग तुम्हाला GST काढावंच लागेल, नसेल तर विदाऊट GSTचं तुम्ही तो बिझनेस रन करू शकता. कारण जर आपल्याला कुठलाही बिझनेस करायचा असेल तर गव्हर्नमेंटचे लॉज असतात. जसं की आता तुम्हाला गारमेंटचा बिझनेस करायचा आहे किंवा लोणचेचा करायचा आहे, पण त्यासाठी जर गव्हर्नमेंटचं जर रूल्स असेल की GST नंबर तुम्हाला कंपल्सरी आहे तर GST नंबर तुम्हाला काढावाच लागेल. त्याच्याशिवाय तुम्ही तो बिझनेस पुढे नेता येणार नाही, त्याला एक्सपांड करता येणार नाही. तर तुम्ही जे असे काही ठराविक जे बिझनेस आहे त्यांचा जीएसटी नंबर कंपल्शन आहे ते एकदा कंपल्सन शोध आहे. घ्यावा लागेल. हां, ठीक आहे. तुम्ही सोनाली मॅडम जो करणार आहेत त्याच्यासाठी GST नंबर कंपल्सरी आहे का नाही? आहे सर, त्याच्यात जीएसटी नंबरच्या अगोदर शॉप ऍक्ट, हां, उद्योग आधार, हे झालं, जीएसटी रजिस्ट्रेशन पण झालेलं आहे. झालं का तुमचं GST नंबर रजिस्ट्रेशन? हो हो. हां हां. तुम्हाला काय काय एफ बसून काय काय डॉक्युमेंट पहिले तुम्हाला शॉप ॲक्ट लागलं, त्यानंतर उद्योग आधार, उद्यम आधार, त्याच्यानंतर इंडेक्स 2, इंडेक्स 2, आणखीन आणि जिथून बिझनेस रन करायचा आहे ना हां त्याचे हां सगळे डॉक्युमेंट्स. हां, रेंट ॲग्रीमेंट वगैरे, ॲड्रेस प्रूफ, लाईट बिल ते सगळं लागलं असेल. हो. ते सगळं झाल्यानंतर मग त्यावेळेस तो GST नंबरसाठी अप्लाय करतो, त्यावेळेस GST नंबर आपला येतो. आणि GST नंबर आल्यानंतर तो GST नंबर आपल्या शॉपच्या बाहेर आपल्याला लावावा लागतो, बोर्डवरती डिस्प्ले करावा लागतो. अदरवाईज गव्हर्नमेंटचे 10,000 रुपयाचे फाईन असतात. जर त्यां अजून ते जे
प्रोडक्टचे जे सर्वे करायला हां येणार ते प्रोडक्ट बघणार, हां बरोबर. व्हेरिफिकेशन होणार, हां. त्यानंतर नोंदणी निघणार. हम्म. ते जी एस जर टी. समजा इन फ्युचर मला एजन्सी काढायची हां डिजिटल हां. मार्केटिंगची, पण माझं शॉप नसणार आहे, माझं सगळं ऑनलाईन असणार आहे, मग अशा वेळेला पण मला जीएसटी, म्हणजे ते मला काही सेलिंग नाही करायचं त्याच्यामध्ये, पण अशा वेळेला पण जीएसटी वगैरे लागतं, कारण मला बिझनेसची काही आयडिया नाही जास्त, म्हणून विचारते. नाही, जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग करायचं त्यासाठी जी एस टीची गरज नाही, म्हणजे कॅटेगरी वेगवेगळी आहे. आता कसं असतं, जी एस टी प्रोडक्ट बिझनेससाठी कंपल्सरी आहे, कारण तिथे जी एस टी जो आहे टॅक्स गव्हर्नमेंट कॅल्क्युलेट करतं की एक्झॅक्टली कुठून कुठे टॅक्स चाललेला आहे आणि कोण कोण कुठे टॅक्स पे करत आहे. तर त्यासाठी ते जी एस टी काउंट प्रोडक्टसाठी कंपल्सरी. पण सर्व्हिस बिझनेससाठी काय काय आहे की काही सर्व्हिस बिझनेसला कंपल्सरी आहे आणि काही सर्व्हिस बिझनेसला नाही आहे. जसं प्रोडक्टवरती आहे सेम तसंच आहे इकडे पण. त्यांना दाखली जी म्हणजे ही सर्व्हिस झाली ना डिजिटल मार्केटिंग, हां. मग तुम्ही पण असं काही रजिस्ट्रेशन केलेलं आहे का गव्हर्नमेंटचं? नाही, माझं फक्त शॉप ॲक आणि उद्यम आधार रजिस्ट्रेशन आहे. हे माझं जी एस टी रजिस्ट्रेशन नाही आहे, कारण जी एस टी मला पण कंपल्सरी नाही आहे. डिजिटल मार्केटिंगला कंपल्सरी नाही आहे जी एस टी. मग तुमचं ऑफिस वगैरे असेल ना सर, मग हां, कसं ऑफिस आहे आहे ना. तुम्ही याचं? ऑफिस आहे. ओके. ऑनलाईन ज्यावेळेस सेलिंग असते ना हम्म. त्यावेळेस जीएसटी कंपल्सरी आहे. हम्म. आणि ऍक्च्युली मला नव्हतं याच्याशी रिलेटेड काही माहिती, म्हणून मी विचारलं. हा हा. नाही, मी म्हणते तसं की इतर वेळेस आपण कोणताही बिझनेस केला ना त्याला नाही जीएसटी लागत, फक्त हे ऑनलाईनला. तिथे पण जी एस टी कंपल्सरी असतो, काही काही बिझनेससाठी आहे ना. तिथे पण प्रोडक्टसाठी कंपल्सरी आहे. नॉर्मल जरी आपण बिझनेस करत असलो ना, कुठला पण शॉप जरी असेल तर त्या ठिकाणी कधी कधी आपल्याला काही प्रोडक्टसाठी जी एस टी कंपल्सरी असतो. नाहीतर मग 20 लाखाच्या पुढे ज्यावेळेस ट्रान्झॅक्शन होईल ना त्यावेळेस तो कंपल्सरी असतो. स्टार्टिंगला जरी कंपल्सरी नसला. सर जिथे टॅक्स पेएबल असेल तिथे जीएसटी कंपल्सरी असतं ना? ते जास्त सोनाली मॅडमला माहिती आहे, त्या अकाउंटिंग सेक्टरमध्येच काम करतात. 20 लाखापर्यंत आपल्याला कंपल्सरी नाही आहे, तिथून पुढं सेल आपला जास्त असेल तर आपल्याला जीएसटी नंबर काढावा लागतो. तुम्हाला ओके. जी एस टीबद्दल काही विचारायचं असेल तर सोनाली मॅडमला विचारू शकता. ठीक आहे सर. आपलं ऍक्च्युली चालू आहे तो पण विषय निघाला, हां हां, ठीक पण आहे. छान माहिती मिळाली, कारण की नाही जास्त गोष्टी जनरली नाही माहिती होत सर. हां, तर इथे हे जे प्लॅटफॉर्म आहेत सोनाली मॅडम, तुम्ही पण ह्या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती अकाउंट बनवा तुमचं जी एस टी नंबर आल्यानंतर. इथे मेशो आहे, त्याच्यानंतर जिओ मार्ट आहे, ॲमेझॉन आहे आणि फ्लिपकार्ट आहे. या सगळ्या 4-5 प्लॅटफॉर्मवरती तुम्ही अकाउंट क्रिएट करा. मग तिथनं ज्या मला सर तुमची मदत लागेलच हा. हो हो, तर त्या काही काही जे प्रोडक्ट आहेत प्लॅटफॉर्म आहेत त्या प्लॅटफॉर्ममध्ये जास्त ऑर्डर येतात. मिंत्रावरून पण जास्त ऑर्डर येतात. तर मिंत्रावरती पण एक अकाउंट. मिंत्राला पण सर ब्रँड लागतं ना त्याला. हां, मला वाटतं तिथे टी एम लागतं रजिस्ट्रेशन. हा, कंपल्सरी ते पण. टी एम रजिस्ट्रेशन पण करून घ्या आता एवढं केलं तर. हो. ते सगळं तुम्ही केलं की या प्लॅटफॉर्ममधून तुम्हाला ऑर्डर जास्त जनरेट होतात. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त आणखीन जे आपले ई कॉमर्स जे वेबसाईट आहे तिथे पण तुम्ही हे करा. पण आपल्या वेबसाईटवरती कधी कधी काय होतं की ऑर्डर कमी पडतात. कारण त्याचं रिझन असं आहे की ज्यावेळेस इंडिव्हिज्युअल वेबसाईट असते, आपण प्रोडक्ट सेल करतो कुठलंही, तर तिथे काय होतं की ट्रस्ट फॅक्टर येतं त्यामध्ये. कारण काय होतं की मार्केटमध्ये अशा भरपूर काही वेबसाईट आहेत त्या ॲमेझॉन फ्लिपकार्टच्या नावाने काय करतात, डमी प्रोडक्ट सेल करतात किंवा असं कोणाच्या पण नावाने वेबसाईट तयार करतात आणि तिथे सेल करतात, म्हणजे असं फ्रॉड करतात. त्याच्यामुळे काय आहे की लोक काही काही घाबरतात दुसऱ्या वेबसाईटवरती जायला, किंवा इंडिव्हिज्युअल वेबसाईट असेल दुसऱ्या नावाने तिथे प्रोडक्ट सेल करतात पण ते प्रोडक्ट पोचच करत नाही समोरच्याला. पेमेंट घेतात पण प्रोडक्ट डिलिव्हरी करत नाही, म्हणून त्या ठिकाणी लोक घाबरतात. म्हणून जे ट्रस्टेड वेबसाईट आहेत त्यांच्या फ्लिपकार्ट ॲमेझॉन, तर तिथेच ते ऑर्डर देतात. मग त्यातनं त्यांना म्हणजे विश्वास असतो की आपल्याला प्रोडक्ट भेटणार आहे. म्हणून ऑर्डर जे आहेत इंडिव्हिज्युअल वेबसाईटवरती थोडा कमी येतात. पण ज्यावेळेस लोकांना ट्रस्ट बसतो की जी इंडिव्हिज्युअल वेबसाईट आहे ही प्रॉपर आहे आणि इथं ऑर्डर दिल्यानंतर आपल्याला इथून कस्टमर भेटतात, तर त्या केसमध्ये तिथून जास्त ऑर्डर येतात. तसंच एक शॉप आहे इथले बदलापूरचं, त्यांचं नाव काय आहे, फिटनेस काहीतरी आहे एक,
ही एक वेबसाईट आहे या कस्टमरची. आपण या वेबसाईटमध्ये काम केलेलं आहे. तर यांना जास्त जे ऑर्डर आहेत ना या वेबसाईटमधनंच येतात, कारण यांची जी आहे या वेबसाईटवरती लोकांचा ट्रस्ट बसलेला आहे की या वेबसाईटमधनं ऑर्डर त्यांना भेटतात. या वेबसाईटमध्ये ज्या इथे ज्या ॲड शो होतात ना त्या ॲड आपण इंटिग्रेट करून दिल्या आहेत यांना, की या ॲडमधून त्यांना गुगल ॲडसेन्समधनं रिव्हेन्यू जनरेट होतो. ठीक आहे. तर या वेबसाईटमध्ये जे प्रोडक्ट टाकलेले आहेत ते हे सगळे प्रोडक्ट जे आहेत इथे यांना या वेबसाईटमधून जास्त ऑर्डर येतात आणि या वेबसाईटवरतीच ते सेल करतात पूर्ण ऑर्डर वगैरे. futuregymapparel.com नावाची वेबसाईट आहे. ही वेबसाईट पण आपण ऑलमोस्ट भरपूर डिझाईन केलेली, याच्यामध्ये काम केलं. अगोदर त्यांनी एक जणाकडनं बनवून घेतली होती, त्यानंतर आपण या वेबसाईटमध्ये मॉडिफिकेशन करून ऑनलाईन सेल त्यांचा इन्क्रीज केला. त्यानंतर दुसरी मी एक काल तुम्हाला दाखवली होती ती एक वेबसाईट आहे मारिया रोज. ही पण वेबसाईट आपण हँडल केली आहे. या वेबसाईटमध्ये पण जो प्रोडक्ट सेलिंग जे आहे त्याच्यासाठी लिस्टिंग वगैरे ह्या सगळ्या जे रिव्ह्यू वगैरे रेटिंग इथे दिसतात ना हे रेटिंग वगैरे आपण इथे इंटिग्रेट केलेले आहेत. त्याच्यानंतर ज्यांचे जे फ्लिपकार्ट ॲमेझॉनवरती जे शॉप आहेत, जिओवरती जे शॉप आहे त्याच्या ज्या ऑर्डर इन्क्रीज करण्यासाठी त्याचा SEO जो आहे तो SEO पण आपण केलेला आहे त्याच्यामध्ये. त्यामध्ये त्याचा कॅम्पेन सेटअप जो आहे कॅम्पेन सेटअप पण आपण याचा केलेला आहे. ही शॉपिफायची वेबसाईट आहे, आपण ही बघतोय ती. इथे एक व्हिडिओ ॲड केलेला आहे बघा. हा जो व्हिडिओ आहे हा प्रत्येक पेजमध्ये एक व्हिडिओ यासाठी ॲड करतो की त्याचा जो SEO आहे तो चांगला होतो त्या पेजचा. त्यांनी काय होतात इन्क्रीज आपले जे गुगल सर्च इंजिनमध्ये जे आहे आपली रँक इम्प्रूव्ह होते. तर त्यासाठी प्रत्येक पेजमध्ये एक व्हिडिओ असायला हवा. तसंच आपण जो काही प्रोडक्ट आपण फ्लिपकार्ट ॲमेझॉनवरती टाकतो तिथे पण इमेजेससोबत आपण एक व्हिडिओ टाकायला पाहिजे. त्यांनी आपली ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती रेटिंग वाढते. ठीक आहे. काही क्वेश्चन आहेत तुमचे या सेशनबद्दल? नाही सर. ठीक आहे. तर मग आपण आजचं सेशन इथेच थांबवतोय. सागर, हॅलो. हॅलो सर. हां, समजलं का? हो सर, समजलं. ठीक आहे. तुम्हाला हर्षदा मॅडम? हो सर. ठीक आहे. सोनाली मॅडम, याच्या व्यतिरिक्त काही क्वेश्चन आहेत? नाही सर. ठीक आहे, चालेल. तर मग आजचं लेसन आपण इथं स्टॉप करूयात. जसं GST नंबरचं एखादं अकाउंट असेल तर त्यावेळेस मी तुम्हाला ते एकदा लाईव्ह करून दाखवेल की त्यामध्ये ॲड कसा सेटअप करतात आणि प्रोडक्टचं लिस्टिंग वगैरे पण कशी सेटअप करतो आपण. ठीक आहे. हो सर.